संस्कृत भाषेमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा सगळ्यात सोपी अशी विभक्ती ही आहे की ती षष्ठी विभक्ती आहे. त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे चा ची चे किंवा चे चा ची. चाचीचे एकवचन आणि चे चाची हे बहुवचनम. आणि इंग्रजीमध्ये अर्थ आहे ऑफ. आता बघा इथे उदाहरण दिले, वृक्ष शाखा म्हणजे वृक्षाची शाखा, वृक्षस्य शाखा. जेव्हा उत्तरपदामध्ये प्रिय आणि कृते हे दोन शब्द येतात तेव्हा ती षष्ठी विभक्ती होते. छात्रा प्रिय, छात्राणाम प्रिय. मत्कृते, मम कृते. कृते हे अव्यय आहे, या अव्ययाला षष्ठी विभक्ती लागते. समुद्र शक्ती ही, समुद्राची शक्ती, समुद्रस्य शक्ती ही. रामायणम, रामस्य अयनम. विद्युत प्रवाह, विद्युतः प्रवाह. हा शब्द तकारांत शब्द आहे. तकारांत शब्दाची षष्ठी ही जेव्हा होते तेव्हा त्याला विसर्ग लागतो. सूर्योदय, सूर्याचा उदय म्हणून सूर्यस्य उदय. दशरथपुत्र, दशरथस्य पुत्र. पित्राज्ञा, पितुः आज्ञा, वडिलांची आज्ञा. प्रिय आणि कृते याच्या व्यतिरिक्त सुद्धा जेव्हा या शब्दांवरून, समस्त पदांवरून जेव्हा आपल्याला षष्ठीचा बोध होतो तेव्हा तिथे षष्ठी तत्पुरुषच समास होतो. धन्यवाद.